नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेऊन आलेलो आहे। तर पहा, प्रश्न पहिला, श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर उत्तर आहे हरिनी अमरसुया। तर बघा, काही महत्त्वाचे पॉईंट बघूया श्रीलंकेबद्दल, जे तुमच्या पेपरमध्ये जशास तसे येण्याची दाट शक्यता आहे, कारण की चर्चेतील विषय आहे। जगातील पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून श्रीलंकेच्या आहेत कोण? तर सिरिमाओ बंडारनायके। तर जगातील पहिल्या असल्यामुळे हा प्रश्न तर इम्पॉर्टंट होतो। त्यानंतर पुढे बघा, काय महत्त्वाचा पॉईंट आहे, श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान डॉक्टर हरिनी अमरसुया महिला या तिसऱ्या तर पदानुसार 16व्या। तर श्रीलंकेच्या या तिसऱ्या महिला आहेत आणि पदानुसार या 16व्या, हे सुद्धा लक्षात असू द्या। पुढचा महत्त्वाचा पॉईंट बघा, राष्ट्राध्यक्षपदी अनुराग कुमारा दिसानायके हे 9वे व्यक्ती आहेत। ठीक आहे। संसदेचे नाव काय? डेमोक्रेटिक सोशलिस्ट रिपब्लिक। त्यानंतर बघा, संसद सदस्य किती आहेत त्यांचे? तर 225। स्थापना बघा 8 फेब्रुवारी 1948। राजधानी आहे श्री जयवर्धनपुरा कोट्टे आणि अधिकृत भाषा आहे त्यांची सिंहली आणि तामिळ। पुढे बघा, चलन काय आहे? तर श्रीलंका रुपया आहे। त्यानंतर बघा, काय महत्त्वाचा पॉईंट आहे, सिरिमाओ बंडारनायके या श्रीलंकेच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या। तर त्यानंतर त्यांची कन्या ही चंद्रिका कुमारतुंगा या श्रीलंकेच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या होत्या आणि आता जे झालेल्या आहेत त्या तिसऱ्या आहे। पहिल्यासुद्धा लक्षात ठेवा कोणत्या आहे? तर सिरिमाओ बंडारनायके या आहे आणि त्यांच्याच मुलगी जी आहे ती दुसरी बनलेली होती। ठीक आहे, खूप महत्त्वाचे पॉईंट आहे श्रीलंकेबद्दल। पुढील प्रश्न पहा, चंद्रावर सापडला किती किलोमीटर रुंदीचा मोठा खड्डा? तर 160 किलोमीटरचा मोठा खड्डा सापडलेला आहे। पुढील प्रश्न पहा, IPS राजीव कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे पश्चिम बंगाल। पुढील प्रश्न पहा, हंगेरियन ग्रांप्रीमध्ये पहिला फॉर्म्युला 2 स्प्रिंट रेस कोणी जिंकलेला आहे? तर उत्तर आहे कुश मेनी। नेक्स्ट प्रश्न पहा, राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो NCRB चे प्रमुख कोण आहे? तर अलोक रंजन। तर बघा, याची जी स्थापना आहे ती 11 मार्च 1986ला झाली आहे। मुख्यालय दिल्ली आहे। प्रमुख हा अलोक रंजन। पालक विभाग गृह मंत्रालय आहे आणि बोधवाक्य आहे माहिती तंत्रज्ञानासह भारतीय पोलिसांना सक्षम करणे। नेक्स्ट प्रश्न पहा, वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प देशातील कितवा व्याघ्र प्रकल्प आहे? तर 54वा। भारतात एकूण 54 व्याघ्र प्रकल्प झालेले आहे। त्यानंतर बघा, जगातील 80% वाघ हे भारतात आहेत। भारत सरकारने 1973मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर बघा, भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर श्रीशैलम TR आंध्र प्रदेश 3296 किलोमीटर आहे, किलोमीटर स्क्वेअर आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्र, किती किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर आहे? 138। ठीक आहे। पुढे बघा, महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहे। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प। काही महत्त्वाचे बघा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे आणि बोर व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे। पुढे बघा, महाराष्ट्र राज्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कोण आहे? तर याचं उत्तर आहे मुस्ताक अंतुले। तर बघा, अध्यक्षस्थानी आहे मुस्ताक अंतुले। मुख्यालय मुंबई आणि स्थापना दिवस 28 सप्टेंबर 2000। नेक्स्ट प्रश्न पहा, पोषण माह अभियानात कोणते राज्य देशात प्रथम आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्र।
पुढील प्रश्न पहा, राज्य सरकारने 1 ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करणार असे घोषित केले आहे? तर ज्येष्ठ नागरिक दिवस. पुढील प्रश्न पहा, जगात सर्वाधिक काळ वापरले जाणारे चलन कोणते आहे? तर इंग्लंड पाऊंड हे आहे. तर बघा, जगात सर्वाधिक काळ वापरात असलेले चलन कोणते? तर इंग्लंड पाऊंड आहे. तर बघा, सध्या जगभरात 180 प्रकारच्या चलनाचा वापर व्यवहारात सुरू आहे. यातील काही चलनांना शेकडो वर्षाचा इतिहास आहे. इंग्लंडमध्ये वापरले जाणारे ब्रिटिश पाऊंड हे जगातील सर्वात जुने चलन. 1707 मध्ये हे इंग्लंडचे अधिकृत चलन म्हणून स्वीकारले गेले, तरी त्याचा प्रत्यक्ष वापर 8व्या शतकात सुरू झाला होता. पहिला पाऊंड कॉईन 1489 मध्ये तयार करण्यात आला आहे. तर बघा, इंग्लंड पाऊंड, सर्बिया दिनार, रशिया रुबल, अमेरिका डॉलर, त्यानंतर बघा हैती वगैरे, स्वित्झर्लंड, कॅनडा, जपान येन वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, सर्वाधिक कमाई करणारा BCCI आहे, हे लक्षात ठेवा. तर बघा, BCCIच्या श्रीमंतीला तोड नाही. तर बघू शकता आपण, BCCI 6559 कोटी, इंग्लंड 3360 कोटी, ऑस्ट्रेलिया 2333 कोटी, न्यूझीलंड 495 कोटी, पाकिस्तान 470 कोटी, श्रीलंका 396 कोटी, बांगलादेश 383 कोटी, दक्षिण आफ्रिका 313 कोटी. सर्वाधिक कमाई करणारे क्रिकेट संघटना आहे आणि त्यामध्ये BCCI सर्वात जास्त कमाई करणारी आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी ताकद म्हणून भारताला ओळखले जाते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना ही आहे. IPL ही BCCIसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली. या लीगने केवळ भारतीय क्रिकेटचेच नाही तर जगातील क्रिकेटचे चित्र बदलून टाकले. या एका लीगच्या जोरावर BCCIने घसघशीत कमाई केली आहे. त्यामुळेच आज BCCIच्या तुलनेत इतर देशांच्या संघटनांची कमाई अल्प असल्याचे दिसते. दखल घेण्याची बाब म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या संघटनेच्या एकत्रित कमाईहून अधिक BCCIची कमाई करत आहे. पुढील प्रश्न पहा, कोणाला प्रतिष्ठित 2024चा युनायटेड नेशन इंटर एजन्सी टास्क फोर्स पुरस्कार मिळाला आहे? तर आणि असंसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी, तर ICMRला मिळालेला आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, भारतातील पहिला CO2 मिथेनॉल पायलट प्लांट कुठे सुरू करण्यात आला आहे? उत्तर आहे पुणे. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या एअरला या नवीन विमान कंपनीला विमान वाहतूक मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे? उत्तर आहे शंख. पुढील प्रश्न पहा, जागतिक सुपरबाईक चॅम्पियनशिपमधील पहिला भारतीय रायडर कोण ठरला आहे? उत्तर आहे केविन क्विंटल. पुढील प्रश्न पहा, रशियाच्या कोणत्या अंतराळवीराने सुनीता विल्यम्स यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनची कमान दिली आहे? उत्तर ओलेग कोनोनेस्को. पुढील प्रश्न पहा, 45व्या FIDE बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघांनी कोणते पदक जिंकले? उत्तर सुवर्ण पदक. पुढील प्रश्न पहा, भारत सरकारने अंदमान व आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून नवीन काय ठेवले? उत्तर श्री विजयपुरम. तर बघा, याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघून घेऊया. पोर्ट ब्लेअरचे नाव ब्रिटिश नौदल सर्वेक्षक आणि बॉम्बे मरीनमधील लेफ्टनंट आर्किबाल्ड ब्लेअर यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. 1770च्या उत्तरार्धात अंदमान बेटाचे सखोल सर्वेक्षण करणारे ते पहिले अधिकारी होते. त्यानंतर पुढे बघा, पुढील प्रश्न, वंदे मेट्रो आता देशभरात कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे? तर उत्तर आहे नमो भारत रॅपिड रेल. अहमदाबाद ते भुज दरम्यान पहिली नमो भारत रॅपिड रेल धावणार आहे. त्यानंतर बघा, नमो भारत रॅपिड रेलचा कमाल वेग 110 किलोमीटर प्रति तास आहे. त्यानंतर बघा, ही रेल अहमदाबाद ते भुज
हे 360 किलोमीटरचे अंतर 5 तास 45 मिनिटात पूर्ण करणार आहे. त्यानंतर पुढे बघा, नमो भारत रॅपिड रेलची रचना स्वदेशी सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारतच्या धर्तीवर करण्यात आली आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी दिली आहे? उत्तर आहे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर. त्यानंतरचा प्रश्न पहा, तुर्कस्थानमधील भारताचे राजदूत म्हणून यांची निवड झाली आहे? उत्तर आहे मुक्तेश कुमार परदेशी. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे भरत गोगावले. पुढील प्रश्न पहा, पॉल कागामे यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? उत्तर आहे रवांडा. नेक्स्ट प्रश्न पहा, भारत सरकारने पॅलेस्टाईनी निर्वासितांना किती अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे? उत्तर आहे 5 दशलक्ष. पुढील प्रश्न पहा, आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार 2023 आणि 2024 भारताची व्यापारी तूट किती अब्ज डॉलरची आहे? उत्तर आहे 240. नेक्स्ट प्रश्न पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या कोणत्या ठिकाणी 2 नवीन भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे बोस्टन आणि लॉस एंजेलिस. पुढील प्रश्न पहा, मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये भारतीय कला आणि संस्कृतीचा राजदूत पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? उत्तर अभिनेता राम चरण. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? उत्तर आहे मुस्ताक अंतुले. नेक्स्ट प्रश्न पहा, NDMA आणि इंडियन आर्मीद्वारे अभ्यास ऐक्या 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे चेन्नई. नेक्स्ट प्रश्न पहा, केंद्रीय अर्थसंकल्पात एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असून तो कधी लागू करण्यात आला होता? तर 2012ला लागू करण्यात आलेला होता. पुढील प्रश्न पहा, कोणत्या संस्थेने अस्मिता प्रकल्प सुरू केला आहे? उत्तर आहे UCG. पुढील प्रश्न पहा, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये ग्रामीण विकास क्षेत्रासाठी किती लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे? उत्तर आहे 2.66 कोटी. पुढील प्रश्न पहा, नुकतेच कोणत्या राज्यातील मगजी लाडूला GI टॅग प्रदान करण्यात आले आहे? उत्तर आहे ओडिसा.